मेन सोर्स, वन सब्जेक्ट, वन रिसोर्सेस. म्हणजे वन रिसोर्सेस काय असेल, एकतर रेफरन्स आहे किंवा क्लास नोट्स आहेत किंवा क्लासमध्ये रायटिंग केलेली नोटबुक आहे. काही पण एकच. जसं समजा कोणी ऑनलाईन विद्यार्थी लेक्चर ऐकतोय, तर ऑनलाईन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चर ऐकलंय तर हेच एक रिसोर्सेस आपला आहे समजणे आहे. दुसरं अजून काही करण्यात नाही. मग ऑनलाईन ऐकलंय, ऑनलाईन लेक्चर बघितलंय, मग त्याच वेळेला ते लिहून घेतलंय किंवा लिहून ठेवलेलं आहे, तेवढंच काम फिनिश. पुन्हा मी आता ऑनलाईन ऐकतो, त्यानंतर मी तोच टॉपिक प्रिअम्बलचा जो लक्ष्मीकांतमध्ये वाचतो. मग लक्ष्मीकांतमध्ये वाचून झालं की मग मी क्लासच्या नोट्समध्ये वाचतो. एवढा वेळ नाहीच या परीक्षेमध्ये. एक क्लासमध्ये तो टॉपिक शिकू, त्यानंतर मी कसं माझं सेल्फ स्टडी पुन्हा एक बार रेफरन्समध्ये वाचल्याशिवाय मला कळत नाही. मग क्लासमध्ये काय कळत होतं मला? जर क्लासमध्ये कळालंच नाही तर मग क्लास करण्यात काय पॉईंट आहे? आणि क्लासमध्ये तो टॉपिक कळालाय तर लक्ष्मीकांतमध्ये अजून काय कळणार आहे? लक्ष्मीकांत वाचायचं होतं तर मग क्लास कशाला करतोय? ह्याची उत्तर मिळाली पाहिजे. सेम सब्जेक्ट बद्दल अनेक बाकी पण जॉग्राफी करतो, जॉग्राफी तुम्ही क्लासमध्ये शिकलाय, आता ते जॉग्राफी अजून मी रेफरन्समध्ये वाचतो. बरं रेफरन्स वाचून तर थांबतो कुठे आपण? रेफरन्स वाचून आपण म्हणतो की त्याच्या रिलेटेड अजून क्लासचे नोट्स आहे, तिथे जरा सोप्या भाषेत दिलेलं आहे, कन्साइज करून दिलेलं आहे, म्हणून मग मी ते वाचतो.